आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंतरराष्ट्रीय संघटना व्हॉइस ऑफ मीडिया ही एकूण 47 देशांमध्ये कार्यरत असून एकूण सदस्य संख्या 3,70,000 पेक्षा अधिक आहे। व्हॉइस ऑफ मीडियाच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना महामंडळाची घोषणा केली आहे। व्हॉइस ऑफ मीडिया जत तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न झाली। व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी श्री हनुमंत शिंदे व जिल्हा संघटक श्री दत्तात्रय सावंत यांची निवड झाली। तसेच जत तालुका कार्यकारिणीमध्ये प्रिंट मीडिया तालुका अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र बाबर यांची निवड झाली। तसेच डिजिटल मीडिया तालुका अध्यक्षपदी श्री बाबासाहेब कांबळे यांची निवड झाली। उपाध्यक्ष श्री वसंत सावंत व श्री राजू पुजारी यांची निवड झाली। डिजिटल मीडिया तालुका उपाध्यक्षपदी श्री महावीर मड्डीमणी, कार्याध्यक्षपदी श्री नेताजी खरात, खजिनदारपदी श्री संतोष पोरे, सचिव श्री प्रमोद क्षीरसागर, सहसचिव श्री नागेश ऐवाळे, पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या तालुका अध्यक्षपदी श्री अंबांना माळी, प्रसिद्धी प्रमुख श्री रमेश चौगले, तालुका संघटकपदी अनुक्रमे श्री सुभाष कोकळे, श्री नारायण भोसले, श्री विनोद राठोड यांची निवड झाली। या बैठकीदरम्यान नियुक्तीचे पत्र व्हॉइस ऑफ मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन मोहिते, सांगली जिल्हा अध्यक्ष श्री सूर्यकांत कोकडे, माननीय दीपक ढवळे, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ खतीब यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। आपण जत कार्यकारिणीची निवड करतोय आणि याच्यामध्ये कुठलाही वाहपोह किंवा इगो किंवा वैयक्तिक प्रतिष्ठापनाला न लावता व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे माझ्या घरची संघटना समजून ज्या पद्धतीने आपण काम करतोय, आता तुम्ही पाहत आहात व्हॉइस ऑफ मीडिया ही भारतातील रजिस्टर्ड झालेली 131वी पत्रकार संघटना आहे। पण याच्या आधी 130 संघटना काम करत आहेत, कार्यरत आहेत असं गृहीत धरायला आपण हरकत नाही। पण 4 वर्षापूर्वी 131व्या क्रमांकावरती रजिस्टर्ड झालेली हीच व्हॉइस ऑफ मीडिया आम्हा सर्व पत्रकारांच्या साथीने आणि सोबतीने आज 47 देशामध्ये कार्यरत आहे आणि ही भारतातली एकमेव संघटना आहे की जी जगामध्ये भारताचा झेंडा व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या माध्यमातून कार्यरत आहे। संदीप काळे सरांचं स्वप्न आहे की जोपर्यंत 200 देशामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचा वाढ आणि विस्तार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही। संदीप काळे सर म्हणजे तुमच्या आमच्या मध्ये वसलेले एक हाडाचे पत्रकार आहे आणि त्याचे शिलेदार जरी ते आज असले तर आपण सोबती आहोत आणि ही संघटना आम्हाला पुढे घेऊन जायची आहे। आता संघटनेचे फायदे काय असतात हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बोलतील, पण आमच्या सोबत मुंबईला बाबर साहेब आणि बरेच तुमचे संघटनेचे पदाधिकारी आले होते, त्यानंतर शिर्डीला यायला आले। तुम्ही स्वतः पाहिलं, संघटनाची कार्यपद्धती पाहिली, संघटनामधील बदल पाहिला आणि आपण आज सर्वांनी एक आनंदाची गोष्ट पण सांगली जिल्ह्यातून जो ऐतिहासिक जिल्हा आहे या ऐतिहासिक जिल्ह्यामधून व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून एक श्री गणेशा आपण केला, तो म्हणजे सांगली जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाचं जे कार्यालय आहे हे प्रशासनाच्या अखत्यारीत असणारी जागा, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणारी जागा ही आपल्याला भाडे तत्वावर कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात घेणारा हा पहिला जिल्हा आहे आणि त्याच्या चाव्या पण हातात घेतलेल्या। हे का घडू शकलं, आपल्यालाच का दिले गेलं असावं, तर त्याच्या मागे एक आहे की संघटना चालवत असताना कायदेशीर बाबींच्या ज्या पूर्तता आहे, कायदेशीर मार्गावरती काम करणारी संघटना आहे, कायदेशीर बाबींच्या सर्व पूर्तता करणारी ही संघटना होती। जेवढे कागदपत्र लागले ते सर्व आपण त्यांना दिले आणि तात्काळ आपल्याला कार्यालय मंजूर झालं आणि त्याचा पहिला कार्यक्रम
6 जानेवारीचा आपण तिथं छोटासा घेतोय, पण उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती आपण सर्वजण मिळून तिथं घेणार आहोत आणि त्याचे तुम्ही शिलेदार आणि सहभागी असणार आहात। संकल्प बरेच आहेत, मी बोलण्यापेक्षा ते मोहिते साहेब बोलतील। आता त्याच्यामध्ये जे काय आपला वाढ विस्तार होत चाललाय हा साहेब प्रचंड आहे, त्याचा वेग इतका प्रचंड आहे की साधारणतः आपली संघटनेचे सदस्य हे 3.5 लाखाच्या वर क्रॉस झाले आणि संघटनेनं सभासदत्व करत असताना तुम्हाला संघटनेचा स्कॅनर दिलेला आहे। खतीब साहेबांचा किंवा बाबर साहेबांचा किंवा मोहिते साहेबांच्या गुगल पे फोन पे दिलेला नाहीये, संघटनेचा तुम्हाला दिलेला आहे। तुमचं सभासदत्वाची जी काही फी आहे ती डायरेक्ट सेंट्रल कार्यालयाला जाते आणि तिथून तुम्हाला आयडी दिली जाणार आहे। इतकं सुटसुटीत आणि कायद्याला धरून आपण पहिल्याच दिवसापासून या संघटनेला काम करत आहोत। तुमचं आमचं भाग्य आहे की व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आपल्याला काम करण्याची मोहिते साहेबांच्या माध्यमातून इथं संधी मिळाली आणि जतवाल्यांनी जो आज आमचा भरभरून कौतुक केलं, मान केला, सन्मान केला, त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि तुमचे आभारी राहतो। 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।